हाय गाईज, हे भुना चना ह्याला फुट्टाणे पण म्हटले जातात आणि ह्याचे फायदे म्हणजे खाल्ल्यामुळे पाचन सुधारते, परत शुगर कंट्रोल होते, पण आरोग्य केसाच्या वगैरे समस्या जरा कमी होतात आणि फायबर आणि प्रोटीन खूप असते. त्यामुळे हे आधेमध्ये असं स्नॅक म्हणून खाल्लं तरी चालते. आणि हे भट्टीत भाजतात. आपल्या इकडे घरगुती भट्ट्या असतात, त्या भट्टीमध्ये हे भाजून देतात आणि मीठ घातलं तरी चालते किंवा मीठ न घालता हे आम्ही आणतो आहे. आणि जादा मीठ खायचं नसते, त्यामुळे थोडं घालून खायचं. हळद पण घातली तरी चालते याच्यात, पाणी हळदीचे. आणि भाजताना तिथं भट्टीतच द्यायचे हळद आणि मीठ. आणि बाहेर काही ठिकाणी ह्याच्यामध्ये असे केमिकलचे कलर वगैरे घातलेले असतात, ते खायचं नाही. ते ओळखायचं म्हणजे असे पिवळे जर्द असतात ते, आणि हे घरगुती असे पांढरट असतात. त्यामुळे स्वतः असं भट्टीत भाजलेलेच घेऊन येऊन खायचं, कारण का केमिकलचे कलर घातलेले वगैरे खाऊ नये. आणि ह्याच्यामुळे ताकद खूप येते. त्यामुळे असे जे चणे स्नॅक म्हणून खाता येतात. परत भिजवून ह्याच्यामध्ये भेळपुरी पाणीपुरीमध्ये टाकता येतात. आणि चहाच्या वेळेला वगैरे खाता, चिरमुऱ्याबरोबर ते खाता येते. असे चण्याचे खूप फायदे आहेत. हे घोड्याला पण भिजवून घालतात, त्यामुळे जादा ताकदवान असतं ना हे. असं व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.